Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. वेलकम टू शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीच्या पहिल्या युनिटमधील 1.4 बी स्मार्ट हा टॉपिक काल आपण शिकायला सुरुवात केली. यामध्ये लेखक असे सांगतो की जे काही क्रीडा विश्वातील विजेते आहेत, चॅम्पियन्स आहेत, ते काही जिममध्ये तयार होत नाहीत, तर त्यांनी पाहिलेले मोठे स्वप्न, त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठीची तीव्र इच्छा आणि दूरदृष्टी यामुळे ते यशस्वी होतात. प्रत्येकाला उपजत बुद्धिमत्ता असतेच, पण त्या उपजत बुद्धिमत्तेचा वापर करून आपण जर आपलं ध्येय निश्चित केलं आणि ते ध्येय निश्चित करत असताना पंचसूत्री वापरली तर आपण कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो हे लेखकाने सांगितलं. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न द सेकंड पार्ट ऑफ द टॉपिक बी स्मार्ट. सो लेट्स गेट स्टार्टेड. लेखक म्हणतो, स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी. यशस्वी बनवणारी ध्येय ही एक मेथडॉलॉजी म्हणजेच विचार पद्धती आहे ऑफ थिंकिंग दॅट, ज्यामध्ये असा विचार केला जातो की हेल्प्स पीपल रीच सक्सेस, की जे लोकांना यशाप्रत घेऊन जाते. स्मार्ट स्टँड्स फॉर, स्मार्ट हा शब्द खालील 5 शब्दांसाठी वापरला जातो. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मिजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाईम बाउंड. म्हणजे आपली ध्येय हे स्पेसिफिक म्हणजेच निश्चित असलेली, त्यानंतर मिजरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगी, अचिवेबल म्हणजेच प्राप्त करण्यायोगी आणि रिअलिस्टिक म्हणजेच वास्तववादी, तसेच टाईम बाउंड म्हणजेच कालमर्यादित असलेली असायला हवी. नाव सी द रायटर सेज, पुढे लेखक असे म्हणतो, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक. म्हणजेच स्मार्ट अर्थात यशस्वी बनवणाऱ्या ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते. स्पेसिफिक रब्रिक मीन्स मार्गदर्शक सूची. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेशल एरिया, ज्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असणारा एखादी विशिष्ट क्षेत्र हे ओळखले जाते फॉर इम्प्रूव्हमेंट, सुधारण्यासाठी. द मोस्ट स्पेसिफिक द एरिया, आपण जितके अधिक क्षेत्र नेमके असेल, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट्स ऑफ वन्स गोल्स कॅन बी. एखाद्या व्यक्तीचा ध्येय साध्य होऊ शकणारा तितक्याच उत्तम प्रकारचा उद्दिष्ट असतं. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स, यामुळे आपणाला मापदंड ठरवता येतात. अँड वर्क टुवर्ड्स द गोल, आणि त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ पहा, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर एखादे घर बांधताना ची गोष्ट असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, त्यासाठी किती क्षमतेचे घर हवे. अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, आणि ते किती कालावधी लागेल. हाऊ इट स्ट्रेच मीन्स ते बांधण्यासाठी किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. ओके, सो नेक्स्ट, मिजरेबल म्हणजे आपलं ध्येय मोजता येण्याजोगं असावं. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज, म्हणजेच ध्येयाचे परिमाण जर निश्चित केलेले असेल तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्गसुद्धा आखता येतात. स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस, जेणेकरून आपल्याला आपल्या प्रगतीला ट्रॅक करता येतं. अगेन्स्ट गोल्स, आपल्या ध्येयाप्रत जात आहे का नाही पाहण्यासाठी. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स, त्यामुळे आपला परफॉर्मन्स म्हणजे आपल्या कामगिरीचे मानक ठरवता येतात. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, ज्या विशिष्ट मार्गामध्ये आपल्याला प्रगती करायची त्या क्षेत्रामध्ये. व्हाईल प्लेइंग फुटबॉल, आपण फुटबॉल खेळत असताना, या ठिकाणी लेखकाने फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. व्हाईल प्लेइंग फुटबॉल, फुटबॉल खेळत असताना वन्स एक्झॅक्ट रोल म्हणजे एखाद्या खेळाडूची नेमकी भूमिका अँड पोझिशन, त्याचं त्या मैदानावरचं ठिकाण, हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड, ते स्पष्टपणे परिभाषित किंवा निश्चित केलेलं असावं लागतं. नेक्स्ट, द थर्ड पॉईंट इज अचिवेबल, आपण ठरवलेले ध्येय हे साध्य करण्यायोग्य असावे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझायनेटेड पिरियड ऑफ टाईम. सेटिंग गोल्स म्हणजेच निर्धारित केलेले उद्दिष्ट, दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझायनेटेड पिरियड ऑफ टाईम,
म्हणजेच ठरवलेल्या काळामध्ये ठरवलेल्या वेळेमध्ये ते जर उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तर आपल्याला ते अचिवेबल म्हणजे साध्य करण्यायोग्यच ध्येय ठरवावं लागेल. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स आणि अशाच वेळेस ही ध्येय आपले स्टेपिंग स्टोन्स म्हणजेच मैलाचा दगड किंवा पहिल्या पायऱ्या ठरतात टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स, जेणेकरून आपण व्यापक आणि मोठे ध्येय ठरवू शकतो. दॅट फर्दर डिफाईन्स अ करिअर, ज्यामध्ये आपल्याला करिअर म्हणजेच भविष्यातील कारकीर्दसुद्धा निश्चित करता येत असते. ॲज स्टुडंट्स, एक विद्यार्थी म्हणून वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, आपण राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत. अ प्राईम मिनिस्टर, एखादे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर, पण भविष्यामध्ये मात्र आपण तितकी उंची गाठूत असे स्वप्न मात्र निश्चितच बघता येते. नेक्स्ट, द फोर्थ पॉईंट इज रिअलिस्टिक, म्हणजे आपण ठरवलेलं ध्येय हे वास्तववादी असायला हवं. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर वन्स विदिन करंट स्किल, आपण ठरवलेले ध्येय हे एखाद्याच्या करंट स्किल म्हणजे वर्तमान कौशल्यामध्ये असायला हवं. तसेच ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज किंवा त्याने कुशलता मिळवणाऱ्या क्षेत्रामधलं असायला हवं. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, एखाद्या क्षेत्रामध्ये बिल्डिंग एक्सपर्टाईज म्हणजेच पारंगत होणं टेक्स टाईम, यासाठी कालावधी लागत असतो, वेळ लागत असते. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, म्हणजे खूपच कमी कालावधीमध्ये एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट, त्या विषयामधला तज्ज्ञ किंवा पारंगत होणे ही अपेक्षा ठेवणं हे चुकीचं असतं. इज अनरिअलिस्टिक, हे अवास्तववादी असतं. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स, मग जर त्या ठिकाणी आपण वास्तववादी दृष्टिकोन ठेवलेला असेल तर ध्येय साध्य करण्यासाठी सहज शक्य होतं. इफ डिफेन्सिव्ह, जर आपण केवळ बचावात्मक काम केलं अँड नॉट ॲग्रेसिव्ह आणि आक्रमक नसतो तर द गोल्स परहॅप्स लॅक्स रिअलिझम, तर आपण ठरवलेलं ध्येय हे बहुधा वास्तववादी नसतं. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड, आपल्याला आपल्या मनामध्ये स्पष्ट चित्र असायला हवं. द ॲबिलिटी टू ॲधेअर टू दॅट पिक्चर, आणि ते पूर्ण करण्याची क्षमता देखील असली पाहिजे. टू ॲधेअर दॅट पिक्चर मीन्स ते पाहिलेलं स्वप्न चित्र पूर्ण करण्याची क्षमता असावी लागते. टाईम बाउंड, मग आपलं ध्येय कसं असायला पाहिजे, या पंचसूत्रीमधला शेवटचा मुद्दा आहे टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स, आपण आपल्या ठरवलेल्या ध्येयासाठी वेळेचं बंधनसुद्धा घालणं गरजेचं असतं. अराउंड ईच गोल, आपण ठरवलेल्या प्रत्येक ध्येयासाठी. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस, ज्यामुळं आपल्याला आपलं लक्ष अधिक केंद्रित करण्यासाठी मदत करेल. अँड अकाउंटेबिलिटी, आणि त्याची जबाबदारीची जाणीवसुद्धा राहील. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, एखाद्या जाड व्यक्तीला जर वजन कमी करायचं असेल तर आपल्याला माहिती की नेमकं काय करावं लागेल. बट विदाऊट कॉन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन, पण सततच्या कालबद्ध कृतीशिवाय इट नेव्हर बिकम्स अ रिॲलिटी, तर ते वास्तविकतेमध्ये येत नाही. इट मे बी एक्झरसाइज, मग त्या बाबतीमध्ये व्यायाम असेल, डाएट म्हणजेच आहार असेल, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजेच ताणविरहित विचारसुद्धा असतील. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड, ह्या सर्व गोष्टींचा त्याने प्रॅक्टिस मीन्स सराव करणे गरजेचे असते. अँड इम्प्लिमेंटेड, आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा करायला हवी असते. विदाऊट हेजिटेशन, कोणत्याही शंकेशिवाय, दुविधेशिवाय. डाऊट, संशयाशिवाय. ऑर इनडिफरन्स, म्हणजेच कोणत्याही दुविधेशिवाय. बट विदिन अ डेडलाईन, पण ह्या सर्व गोष्टींचं पालन ठरवलेल्या मुदतीमध्ये डेडलाईनमध्येच व्हायला पाहिजे. व्हिजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स ऑल आर व्हॅल्युएबल, मग आपले व्हिजन्स म्हणजेच आपण पाहितलेला दृष्टिकोन, विशेष म्हणजेच आपल्या इच्छा, इंटेन्शन्स म्हणजेच आपली ध्येयदृष्टी, अँड ड्रीम्स आणि आपण पाहितलेली स्वप्न, ही सर्व व्हॅल्युएबल अर्थातच मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, त्यामुळे
आपली इमॅजिनेशन अर्थातच कल्पनाशक्ती जागृत होते अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच, आणि ते आपल्याला एनकरेज करत असतात, प्रोत्साहित करत असतात टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच, की आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचं आहे. इन ऑर्डर टू गेट देअर, आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी हाऊ एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आपण मात्र कृतीत उतरवता येतील अशा पद्धतीची लाईफ इमेजेस समोर ठेवणं गरजेचं असतं. डाऊन टू अर्थ मीन्स या ठिकाणी प्रॅक्टिकल, रिअल, वास्तववादी, खरी. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज, आणि आपण आपल्याला एक्झिक्यूट स्ट्रॅटेजीज मीन्स आपण जो प्लॅन ऑफ ॲक्शन, कृती योजना ठरवलेली आहे ती एक्झिक्यूट करणं, अंमलात आणणं, व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवणं गरजेचं असतं. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी, आपण त्यासाठी दिलेली क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आणि क्वांटिटी ऑफ एनर्जी त्यासाठी घेतलेली श्रम हे तितकेच महत्त्वाचे असतात. वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट, आणि याचा आपल्या रिझल्टवर म्हणजेच येणाऱ्या निष्कर्षावर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, हे आयुष्य आपलं एखाद्या ट्रम्पेट म्हणजे तर रणशिंगाप्रमाणे किंवा तुतारीसारखं असतं. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, आपण जर त्यामध्ये काहीच ओतले नाही तर वी कांट गेट एनिथिंग आउट, तर त्यामधून काहीच बाहेर निघत नाही. ओके, सो सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, म्हणजेच आपण मिळवत असलेले यश हे अंधारातून केलेल्या वाटचालीसारखं असतं. फाइंडिंग द राईट फुटिंग, त्या ठिकाणी योग्य पाऊलवाट शोधणं. प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स, आवश्यक ती कौशल्यसुद्धा आत्मसात करणं. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस मीन्स पुढच्या ठिकाणावर पोहोचणं, हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी ॲप्रोच, हे सर्व आपण कशा दृष्टिकोनानं सामोरे जातो. अँड टॅकल द प्रॉब्लेम, त्या समस्येला कशा पद्धतीने टॅकल म्हणजेच हाताळतो हे महत्त्वाचं असतं. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर, आणि याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण जिथं आहेत तिथून सुरुवात करणं. टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप, जेणेकरून आपल्याला पुढची पावलं ओळखता येतात. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण पुढचे पाऊल टाकत असतो, इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, ते पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे, सपोर्ट करणारे असावे लागते.